शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक, 15 लाख रुपये परत, 3 सायबर भामटे गोव्यातून अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 32 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या 3 सायबर भामट्यांना नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गोव्यातील कलिंगूट येथून अटक केली आहे. या कारवाईत फिर्यादीचे 15 लाख रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलेले आहे. देवळा तालुक्यातील मुक्काम पोस्ट सांगवी येथील तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर अनोळखी लिंक पाठवून मारवाडी फायनान्स ब्रोकरच्या नावाखाली संपर्क साधण्यात आला. व्हर्च्युअल डीमॅट खाते उघडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 पट लिव्हरेजसह अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. आरोपींच्या सांगण्यावरून तक्रारदाराने डाउनलोड केलेल्या बनावट ॲप्लिकेशनद्वारे विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण 32,05,900 रुपये जमा केले. व्हर्च्युअल पोर्टलवर गुंतवणूक वाढवून 83,39,700 रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर प्रॉफिटवर 20% इन्कम टॅक्स भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत असे सांगितल्याने तक्रारदाराला संशय आला. SBI बँकेत चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी निष्पन्न केले. अटक आरोपींची नावे उज्ज्वल धर्मेंद्र बिरथरे, अमन राजेंद्र शर्मा, चेतन दिलीप राठोड. आरोपींकडून बनावट लिंक तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.